नमस्कार. एकला चलोरेच्या या भागामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं होता लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचा एक वेगळा प्रवास, जो प्रवास त्यांच्या लैंगिकतेच्या जाणीव जागृतीपासून समाज जागृतीपर्यंत येऊन ठेपलेला होता. आणि आताच्या या भागामध्ये आपण लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना विचारणार आहोत, त्यांनी तृतीयपंथीयांच्या हिजड्यांच्या संघटनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने एक वेगळ्या प्रकारची जाणीव जागृती समाजामध्ये निर्माण केली आणि त्यासाठी न्यायालयापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जे लढे दिले, त्या सगळ्या लढ्यांची पार्श्वभूमी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांचा एकला चलोरेचा प्रवास आपण त्यांच्या शब्दात या दुसऱ्या भागामध्ये समजून घेणार आहोत. त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत, तृतीयपंथी असतील, समलैंगिक लोक असतील, त्या सगळ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी जो लढा दिलेला आहे, तो लढा त्यांच्या शब्दात जाणून घ्यायला आपल्याला आवडेल. लक्ष्मीजी, पुन्हा एकदा एकला चलोरेमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. मी मस्त मजेत आहे. आता या भागामध्ये आपण जो एक लढा सुरू केला वेगळ्या पद्धतीने, आत्तापर्यंत हिजड्यांबद्दल ज्या भावना सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये होत्या, त्या नष्ट करण्यासाठी तुम्ही स्वतः पुस्तक लिहिलं, तुम्ही स्वतः लोकांच्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी पोचाव्यात यासाठी प्रयत्न केले. सरकार दरबारी या सगळ्याची कशी प्रतिक्रिया पहिल्यांदा तुम्हाला मिळाली? नाही, एकदम इंटरेस्टेड. महाराष्ट्राचं आपण बघूया तर जेव्हा महाराष्ट्रामध्ये मला अजूनपर्यंत आठवण आहे 28 नोव्हेंबर 2012, म्हणजे भरपूर तिथपर्यंत म्हणजे पुस्तक आलं, माझे वडील गेले आणि त्याच्या अधूनमधून HIV प्रोग्रामचं आम्ही करत होतो पहिले, पण HIV प्रोग्रामचं मी थकले, कारण की HIV स्मॉल छोटासा इश्यू आहे. मेन इश्यू आहे की सम्मिलित घ्यायला मुख्य प्रवाहामध्ये जिथपर्यंत आमचा समाज आला नाही तिथपर्यंत भरपूर काय शोषण होणार, भरपूर काय मानवी अधिकार किंवा संविधानिक अधिकारांचं हनन होत आहे. आणि अजूनपर्यंत सुप्रीम कोर्टाने बघा वर्डिक दिलं 1 वर्ष अगोदर. पण 28 नोव्हेंबर 2012 वुमेन्स कमिशन आलेली सेंटरवरून स्टेटला, आणि सह्याद्री गेस्ट हाऊसला मला इन्व्हिटेशन आलेलं, निमंत्रण आलेलं. हो, आणि तेव्हा मी गेली आणि हे सेक्स वर्कर बद्दल भरपूर, उज्ज्वल उके प्रिन्सिपल सेक्रेटरी महिला बाल विकास मंत्री आपल्या वर्षाताई गायकवाड आणि फौजिया खान स्टेट मिनिस्टर, तर हे सर्व होते. आणि म्हणजे भरपूर मी बोले, अहो आमचे लोक पण सेक्स वर्क करतात, सेक्स वर्क मध्ये आहे, तर ते कोण हँडल करणार, कुठला डिपार्टमेंट? अजूनपर्यंत म्हणजे महाराष्ट्र पूर्वगामी आपण स्टेट म्हणतो, आम्ही फार पुढे जाऊन विचार करतो आणि आमचं असं आहे तसं आहे. अजूनपर्यंत या महाराष्ट्र तृतीयपंथींसाठी कुठलं एक डिपार्टमेंट सुद्धा नाही आहे. आणि तितकात आपली वर्षाताई उठून मंचावर बोलले की आजपासून महिला बाल विकास मी रिस्पॉन्सिबिलिटी घेते की आमची डिपार्टमेंट तृतीयपंथी बायका जे आहेत त्यांचा आम्ही म्हणजे आमचं कायदे करू. आणि मी बोले, अहो बोलणारे सर्व काय असतात, पॉलिटिशियन नेहमी भरपूर काय बोलून जातात आणि घोषणा करणे त्यांना आवडतं. आणि मी बोले आणखीन एक मी बोले बघूया ताई. पण तितक्यात महिला धोरण सुरू झालं होतं. हा, आणि त्याची मीटिंग, आणि मला बोलवलं गेलं होतं महिला धोरण मध्ये. आणि पूजा खोटे शी ते नामवंत वकील आहेत, आणि त्यांनी आम्हाला लॉचं डिपार्टमेंट, लॉ मध्ये काय बदलाव येऊ शकतं, काय वेगळं लॉ पाहिजे आमच्यासाठी, त्याच्यासाठी ते मी बोले फक्त लॉ करून नाही, इन्क्लुजन म्हणजे जेव्हा तुम्ही इन्क्लूड करायचं बोलत आहात तर इन्क्लुजन हाऊसिंग, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, शेल्टर, सोशल स्कीम्स सर्वांमध्ये व्हायला पाहिजे. तर बोले कोण करणार? आणि मी बोले बघा, सेक्स वर्कर आणि तृतीयपंथी एक नाही, सर्व तृतीयपंथी सेक्स वर्कर्स नाही आहे. त्याच्यात वेगवेगळे कोणी भीक मागतं, कोणी सेक्स वर्क करतं, कोणी बधाईवर जातं.
आणि जे बधाईवर जातात ते सेक्स वर्क नाही करत, जे सेक्स वर्क म्हणजे ते पूर्ण मी समजवलं, वेगवेगळे प्रकार आहेत. सर्व प्रकार समजवलं. तर वर्षाताईंनी बोलले तो वेगळं 2 कन्सेप्ट करा ना, 2 चॅप्टर्स कोण करणार? मी बोलले मी करते. आणि वुमेन्स कमिशनची शोमिता बिस्वासला पण सांगितलं माझ्या बरोबर कोऑर्डिनेट करायला. आणि ते पहिल्यांदा मला वाटतं की महाराष्ट्रच असं एक स्टेट असेल आणि एकच पॉलिसी, वुमेन्स पॉलिसी आहे ज्याच्यामध्ये पूर्ण जगात सेक्स वर्कर महिला आणि तृतीयपंथींचे 2 वेगळे चॅप्टर्स आहेत आणि कॅबिनेट अप्रूव्ड आहे. व्हेरी गुड. आणि सर्वात मोठी गोष्ट मला वर्षाताईंचं खरंच अभिनंदन करायचं वाटतंय की त्या बाईंनी खूप मेहनत घेतली महिला धोरणासाठी. आम्ही ह्या सरकार बरोबर पण करू, देवेंद्र फडणवीस, कारण की अमृताताई फडणवीस बरोबर जेव्हा आम्ही भेटली 2-3 वेळा, खूप पॉझिटिव्ह. आणि मला वाटतं की म्हणजे हे पण गव्हर्नमेंट चांगलं काहीतरी करेल आमच्यासाठी, पण अजूनपर्यंत काही झालेलं नाही आहे. सुप्रीम कोर्टचा वर्डिक्ट सुद्धा आहे. आता सर्वात मोठी गोष्ट झालेली आहे की जे महाराष्ट्र तृतीयपंथी प्रोटेक्शन ऑफ राईट्स आणि वेलफेअर बोर्ड जे पाठच्या गव्हर्नमेंटनी कॅबिनेट अप्रूव्ह केलेलं होतं ते अजूनपर्यंत स्थापित नाही झालेलं आहे. आणि हे दुर्दैव आहे की म्हणजे जे काम बघा, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज डेव्हलपमेंट. बरोबर. फक्त इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणून आपण डेव्हलपमेंट नाही म्हणू शकतो ना, ह्युमन डेव्हलपमेंट तरी व्हायला पाहिजे. आणि ज्या समाजाला 311 वर्षापासून तरी अजूनपर्यंत आम्हाला हक्क काय म्हणजे एक नॉर्मल स्कीम सुद्धा आमच्यासाठी नाही केलेली आहे. आम्ही लढा घातलं, सेन्सेक्स मध्ये आमचं आम्ही बोललो झाली पाहिजे, आली पाहिजे रिप्रेझेंटेशन, आधार कार्ड मध्ये पाहिजे, इलेक्शन कार्ड मध्ये जेव्हा वाये खुरेशी होते आणि वाये खुरेशीनी ते बदलाव अदर्स म्हणून आणलं, कारण की ते त्यांचा बॅकग्राऊंड ते डायरेक्टर जनरल नॅशनल एड्स प्रोग्राम मध्ये होते आणि त्यांच्याबरोबर आमचं असं नेहमी जसं तुमच्या बरोबर आता बोलत आहे ना महेश, तसं ते बोलले हो आपण करूया आणि त्यांनी अदर्स केला. व्हेरी गुड. पण आणखीन कुठं काय झालंय, फक्त तुम्ही मला मी वोटर आहे पण माझं पण संविधानिक आणि मानवी अधिकारांचं हनन होत आहे ना. बरोबर. त्याचं संरक्षण कोण करणार? स्टेट इज रिस्पॉन्सिबल. आणि मग ते जर झालं तर तृतीयपंथीयांना शासकीय नोकऱ्या असतील किंवा वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण असेल. मी म्हणते एक गोष्ट, ज्यांच्यासाठी आपण कुठलं जे भिका मागतात त्यांच्या बरोबर बसून विचारूया की तुमची इच्छा काय आहे, तुम्ही काय करू शकता, तुम्हाला काय म्हणजे काय आवडतं, कोणाला कुकिंग करायला आवडतं, त्यांच्यासाठी काहीतरी. कारण की आता ह्या वयात येऊन कोणाला आपण शाळेत आणि कॉलेजमध्ये नाही जाऊ शकत, पण येणारी पिढीसाठी आता बघा युजीसीच्या स्टेअरिंग कमिटीवर होती मी आणि त्याच्यामध्ये युजीसीने स्ट्रिक्ट सर्क्युलर पाठवलेले आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशन साठी ते स्कॉलरशिप देणार, जितके इक्विटीज आहेत युजीसीचे त्याच्यामध्ये ट्रान्स थर्ड जेंडरचा उल्लेख झालेला आहे. आणि अगर कॉलेजमध्ये किंवा एका कॉलेजमध्ये तृतीयपंथीचं वेगळं बाथरूम असायला पाहिजे. युजीसीने एकदम स्ट्रिक्ट सर्क्युलर वेद प्रकाश बरोबर जे चेअरमॅन आहेत त्यांच्या बरोबर आमचे चांगले मीटिंग झालेत. 2-3 वेळा मी त्यांना पर्सनली भेटलेली आहे. बघा हळूहळू म्हण आहे ना इंग्लिश मध्ये, रूम वॉज नॉट बिल्ट इन वन डे. आता तुम्ही सुप्रीम कोर्टचा वर्डिक्ट आला, एक वेलफेअर बोर्ड केलं, पण त्याला ऍक्सेस करायला माहोल तरी करायला पाहिजे. आज असं माहोल असलं ग्रीनरी तेव्हा तर क्लायमेट चेंजवर थोडं फरक पडेल. बरोबर बरोबर. आज तुम्ही हे कापून टाका, किती ऊन लागेल. आणि तसंच आहे ना, आज आम्हाला 311 वर्ष ज्या समाजाने मुख्य धारामधून काढून फेकून दिलेलं समाज आहे आमचं, त्याला परत येण्यासाठी तुम्ही एक पाऊल तरी पुढे टाका, तर आम्ही 10 टाकू ना आमच्यासाठी. कारणीभूत दोघं ठिकाणी आहे. आम्ही आमचं संरक्षणासाठी आम्ही काय कुशात गेलो, पण ह्या समाजाने आम्हाला बाहेरच टाकलं. मला असं ती मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांची गोष्ट सांगितली की ते जेव्हा वनवासाला जायला निघाले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की स्त्री पुरुष आणि पशु पक्षी तुम्ही घरी जा. आणि मग जे तृतीयपंथी होते त्यांना असं वाटलं की आपल्याला घरी जा, परत जा असं सांगितलं नाही नगरामध्ये, त्यामुळे ते वाट बघत थांबले. आणि राम परत आल्यानंतर
आशीर्वाद त्यांना दिलाय. आशीर्वाद मिळाला. म्हणजे तुम्ही अजून राम परत येण्याची वाट बघता आहात. हो, आमचं आता हे कलियुगामध्ये कुठला राम येतोय? देवेंद्र फडणवीसला यायला पाहिजे राम म्हणून आमच्यासाठी. हा. कोणीतरी पॉलिटिकल बघा, आजकाल पॉलिटिक्स झालेली आहे. वोट बँकची पॉलिटिक्स, कास्टची पॉलिटिक्स. भले आम्ही वोट बँक नसो, आमच्यामध्ये कास्ट पण नाही, नाहीये. धर्म पण नाही. सर्व धर्म, आप क्रिश्चियन हो, आप बधाई दो, तेरे बच्चे जीते रहे, बरोबर. है ना. तुम मुस्लिम हो, तुम बधाई दो या भीख दो, तेरे बच्चे जीते रहे. बरोबर. तुम कोई भी जात, सिख, ईसाई, मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन, कुछ भी, बरोबर. काय पण असू द्या, कुठल्या पण जातीचा असू द्या, शूद्र ते तुम्ही ब्राह्मण असू द्या, आम्हाला काय फरक पडतंय? एक प्रेमाने तरी बघा. म्हणजे आमचं मनुष्य होण्याचं अस्तित्वच नाकारलेलं आहे अजूनपर्यंत समाज. आता सुप्रीम कोर्टाने आम्हाला हक्क दिलाय, पण त्या हक्काचा काय फायदा की तुम्ही कुठल्या तरी पॉलिसी सुद्धा अनाऊन्स नाही करत आहात. आणि मला विश्वास आहे, म्हणजे मी असे एकदम नाकार नाही सांगते, अच्छे दिन आएंगे हे मला पण ठाम विश्वास आहे. कारण की मी माझ्या देशाचा प्रतिनिधित्व करणारा प्राईम मिनिस्टर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीवर विश्वास आहे. त्यामुळे आम्ही काही मोर्चा नाही घेऊन चाललो आहोत. आम्ही डिस्कशन करणार विथ डायलॉग बरोबरच समाधान होणार. मी रस्त्यावर जाऊन हल्ला गुल्ला किंवा ते निदर्शनं करणं नाही, ते आपल्याला ते आणि जमतच सुद्धा नाही. जेव्हा ते ऐकायला तयार आहेत, होणार. आज नाही, 10 महिने नंतर किंवा 15 दिवसानंतर पण होऊ शकतं ती गोष्ट. बघा, पाकिस्तानमध्ये पण मी गेली होती आता. मला ते तुमच्या पाकिस्तानच्या दौऱ्याबद्दल आपल्याला जास्त जाणून घ्यायला आवडेल. लक्ष्मीजींचा पाकिस्तानचा दौरा आणि युनायटेड नेशन्स मधले अनुभव ते सुद्धा आपण जाणून घेऊया थोड्याशा ब्रेक नंतर. मला खूप इच्छा होती पाकिस्तानला जायला. आपल्या प्रत्येकालाच असतं की सर्वांना पाकिस्तान बघायला पाहिजे. पाकिस्तान कसं आहे, काय आहे, लोक कसे आहेत, खरेच का इतकं दहशतवादी आहे की काय. पण मला तसं काय नाही वाटलं. मी उलट अमृतसर पर्यंत फ्लाईट मध्ये गेली आणि तिकडून मी बाय रोड वाघापर्यंत गेली आणि चालत मी ओलांडलं. आपली सरहद म्हणजे इतकीच आहे ना, जितकं मोठा कट्टा तितकी सरहद आहे. आणि मी ओलांडून पाकिस्तानला गेली आणि तिकडे खूप प्रेम भेटलं. आणि पहिल्यांदा पाकिस्तान लिटरेचर मध्ये आमच्या समाज जिकडे तिकडे जे आमचे समाज आहेत, डिस्कशन सुरुवात झाली. युनायटेड नेशन्सच्या बरोबर तुम्ही जेव्हा काम करायला लागलात, ते अनुभव आणि पाकिस्तान दौरा हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. मला ना खूप आयुष्यामध्ये पहिल्यांदा मला असं वाटलं जेव्हा मी अमेरिकेला पोहोचले आणि मला G4 विजा दिलं होतं. कारण की माझं एक अट होतं की मी कॉन्सुलेटच्या समोर उभं नाही राहणार वगैरे. आणि मला G4 म्हणजे गे विजा वाटलेलं. मला माहिती नाही डिप्लोमॅटिक स्टेटसचा विजा असतो G4 वगैरे, आपल्याला कुठं काय माहिती त्याच्याबद्दल. आणि तेव्हा मी गेली आणि तिकडे गेली आणि जेव्हा ते सेंट्रल हॉलमध्ये जाण्याच्या अगोदर लॉबीमध्ये सर्व देशांचे झेंडे आहेत. बरोबर. आणि जेव्हा मी तिरंगाला हात लावलं ना, तेव्हा मला खरंच अभिमान वाटलं की मी पहिलं तृतीयपंथी असणार ना, माझा देशाचं जिथे हिते येऊन मी हात लावलं झेंड्याला, तिरंगाला. आणि खूप मान आणि सन्मान. आणि मी अख्खा एशिया पॅसिफिकला रिप्रेझेंट करत होते ॲट द हाय लेवल मीटिंग ऑफ द ऑन HIV एड्स. आणि जनरल असेंब्ली प्रेसिडेंट ऑफिसच्या त्या ॲडवायझरीवर आम्ही होतो सर्व. खूप धम्माल आणि चांगलं. पण तिकडे 11 लोकांची आमची टीम होती आणि सर्व रोज संध्याकाळी जायचे पार्टीला. पण मला हे होतं की माझं काम माझी ओळख आहे. बरोबर. मी हिजडा म्हणून नाही, मी काम करते त्यामुळे मला इथे. आणि एशिया पॅसिफिक सेक्स वर्कर्स नेटवर्क्सनी सांगितलं होतं की लक्ष्मी, यू विल रिप्रेझेंट अस. आमचे मुद्दे तुम्ही चांगल्या रीतीने बोलू शकतात आणि आवाज भक्कम आहे. ताई, विल यू डू? ताई सेड येस येस. अँड्रू हंटरनी मला सांगितलं होतं आणि मी बोलले हो मी करते बरोबर रीतीने. तिकडून जे प्रवास आणि ते काय झालं, पहिल्यांदा ट्रान्सजेंडरचा एकदम खूप मोठ्या आवाजाने मी भरपूर बोलले, नाही बोलायला पाहिजे, रिस्पॉन्सिबिलिटी. माझं एकच म्हणणं आहे, द स्टेट or respected government should take the ownership. Right. Immaterial whether you are a minority or very small number पण असेल तुमचा, पण the state has the responsibility to take. Right.
कारण की आपण किती पण फंडिंग ऑर्गनायझेशन बघू किंवा कुठलं पण दुसरा आधार बघू, जिथपर्यंत पॉलिटिकल आणि ब्युरोक्रेटिकल विल नसेल तिथपर्यंत काय बदली नाही होणार. बरोबर. आपली चीफ सेक्रेटरी होते ना महाराष्ट्राचे, जयंत भाटियाजी, त्यांनी खूप चांगले एकदा म्हणजे हे केलं एक्सरसाइज. त्यांनी सर्व व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली, सर्व कमिशनर, तहसीलदार, सर्व डिस्ट्रिक्ट बरोबर, की आमचे इश्यूज, समलिंगाचे इश्यूज, सेक्स वर्करांचे इश्यूज आणि काय प्रॉब्लेम्स फील्ड मध्ये होत आहे, HIV प्रोग्रामला काय आणखीन पाहिजे. खूप रिस्पॉन्सिबिलिटी तरीकेने त्याचा फॉलोअप दुसऱ्या लोकांनी केलं नाही आहे. पण ते एक एक्सरसाइज जे समाजमध्ये दुर्लक्षित आहेत, ज्यांना खरंच प्रॉब्लेम आहेत, ज्यांना मुख्य धारामध्ये जोडण्याचा प्रयत्न चालू आहे, फक्त AC हॉलमध्ये बसून काय नाही होत. बरोबर. आणि हे असं केलं आणि कम्युनिटीला जॉईन केलं. ओनरशिप द्या ना तुम्ही. बरोबर. आमचा प्रोग्राम आहे, आमचा सर्व काय आहे, तर तुम्ही त्या समाजाला ओनरशिप नाही दिलं तर तुम्हाला इफेक्ट दिसणार नाही ग्राउंड. UN मध्ये हेच मी बोललोय, गव्हर्नमेंट शुड टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. आणि त्याच्यामुळे ते आवाज पूर्ण जगात हे पण आता झालंय की ट्रान्सजेंडर इश्यू आज एक थ्रायव्हिंग इश्यू आहे. आणि सोशली HIV फील्ड मध्ये पण आपण बघायला गेलो की सर्वात जास्त हाय रिस्क फॅक्टर कम्युनिटी मध्ये आमची कम्युनिटी एक येते. कारण की HIV हे इश्यू नाही आहे, HIV पर्यंत जाणारा रस्ता समाजाने बनवून मोकळा ठेवलाय ना आमच्यासाठी. आमच्या समाजामध्ये पुरुष कोण येतं, वरतून नाही येत ना, आसमानातून, या समाजातूनच येतात ते पुरुष. आणि नंतर म्हणतात की हिजडे वाईट आहेत, आणि नंतर हाय रिस्क ग्रुप मध्ये पडतात कारण की त्यांना पर्याय नाही. आणि त्याची शिकार जास्त आम्हीच होतो ना, कारण की घरचं भाडं 1000 आहे. एक हिजडा घर घ्यायला गेला भाड्यावर, त्याला 5000 सांगतात लोक. त्या हिजड्याला म्हणजे डॉक्टर हात नाही लावत. आता हे वेलफेअर बोर्ड झालंय, प्रोटेक्शन ऑफ राईट्स आणि वेलफेअर बोर्ड महाराष्ट्रात येते, पण मी खरंच तुमच्या चॅनलच्या द्वारे पण अनुरोध करते मी सरकारांना की पॉलिटिक्स सोडा, पण ह्युमन डेव्हलपमेंट करे. काहीतरी इतकं वर्ष दुर्लक्षित असणारा माझा समाज, काहीतरी तुम्ही हक्क द्या. जे पाठच्या गव्हर्नमेंटनी तुम्ही पास केलं ते तुम्ही नका बघू कुठल्या गव्हर्नमेंटनी काय केलं आहे. आमचं आयुष्य कसं चांगलं होऊ शकतं ते जाणीव करून गव्हर्नमेंटनी आणि मिनिस्टर्सनी आणि मुख्यमंत्रीनी केलं तर खूप आभार होईल. आणि मी भीक कुठं मागते, हक्क आहे ना, माझा हक्क आहे, माझं संविधानिक हक्क आहे. हा, घटनेप्रमाणे. आणि आता सुप्रीम कोर्टाने मोहर लावली, तसंच मोहर सुप्रीम कोर्टाने पाकिस्तानमध्ये पण लावली. आणि पाकिस्तानमध्ये आम्हाला ख्वाजा सराय म्हणतात. ख्वाजा सराय, आजच्या एपिसोड मध्ये मी सांगितलं ना, ख्वाजा सराय म्हणजे ख्वाजाच्या मार्गावर ख्वाजाच्या मार्गावर चालणारे आम्ही लोक. आता तिकडे फक्त तेच ओळख आहे, आणखीन काय नाही. तर पहिलं जेव्हा माझं पुस्तक आलं इंग्लिश मध्ये, तर पाकिस्तानची ऑक्सफर्ड हेड होती आलेले आपल्या बुक फेअरला. ते बोले मॅडम पाकिस्तानला येणार का. आणि मला खूप इच्छा होती पाकिस्तानला जायला. आपल्या प्रत्येकालाच असते, सर्वांना असतं पाकिस्तान कसं आहे, काय आहे, लोक कसे आहेत, खरंच का इतकं दहशतवादी आहे की काय. पण मला तसं काय नाही वाटलं. मी उलट अमृतसर पर्यंत फ्लाईट मध्ये गेली आणि तिकडून मी बाय रोड वाघापर्यंत गेली आणि चालत मी ओलांडलं. आपली सरहद म्हणजे इतकीच आहे ना, जितकं मोठा कट्टा तितकी सरहद आहे. आणि मी ओलांडून पाकिस्तानला गेली आणि तिकडे खूप प्रेम भेटलं. आणि पहिल्यांदा पाकिस्तान लिटरेचर मध्ये आमच्या समाजे जिकडे तिकडे जे आमचे समाज आहेत डिस्कशन सुरुवात झाली. ते माझ्या पुस्तकातून, म्हणजे तिकडे बबली आहे, अल्मास बॉबी आहेत, हे सर्व आहेत मोठे मोठे सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत तिकडे. त्या लोकांनी सुरुवात म्हणजे, आणि मोठमोठे नेम द लिटरेचर वर्ल्ड, दिग्गज लेजेंडरी पोएट रायटर सर्व होते. आणि त्या लोकांनी पहिल्यांदा त्यांना म्हणजे जाणीव झाली, बघा आम्ही आहोत, पण जिथपर्यंत तुम्ही काय म्हणतो, टिल यू डोंट फिअर फ्रॉम द हॉर्सेस माउथ, है ना, तिथपर्यंत तुम्हाला कळत नाही. तर जिथपर्यंत आमचे लोक, आणि मी एकदम बिंदास, आणि मी बोलले इस्लाम मध्ये पण आमचं अस्तित्व आहेच. सुफीइझम, द 4th holiest प्लेस ऑफ इस्लाम इज अजमेर. आणि तिकडचे ख्वाजाजींनी आम्हाला लकब तिकडेच म्हणजे ते
टायटल तिकडूनच भेटलेलं ख्वाजा आहे. सराय. ख्वाजा सराय. तर आणखीन कोण काय आम्हाला कोणाचं प्रमाण आम्हाला पाहिजे? आम्हाला कोणाचं प्रमाण तरी नको ना. पाकिस्तानमध्ये कशी परिस्थिती आहे हिजड्यांची? लॉट ऑफ किलिंग, भरपूर मर्डर झालेले आहेत, अरे ऍसिड फेकलेले गेले आहेत, बलात्कार करून रस्त्यावर हाफ मर्डर करून फेकून दिलेले आहेत. ही ते पण होतात. जस्टिस वर्मानी आमचं उल्लेख रेप लॉचा बदलाव झालं, पण आम्हाला त्यांनी त्याच्यामध्ये सामीलच नाही केलं. तर आम्ही मेन झालो आहोत की आमच्यावर बलात्कार झाला तर आम्ही कुठं जायचं, आणि त्याच्यानंतर मेडिकल कसं काय होणार त्याच्यासाठी पण पॉलिसी नाही आहेत. तर मेन हे सर्व आहे ना, की कसं ट्रीट, तुम्ही मला जेलमध्ये टाकल्यावर तुम्ही कसं ट्रीट करणार, कसं मेडिकल व्हायला पाहिजे, कोण इन्स्पेक्शन करायला पाहिजे. उलटा मी बोलले बलात्कार तुम्ही बायकांची सेफ्टी बद्दल इतकं बोलतात ना, तुम्ही 50-100 हिजड्यांना होमगार्डची ट्रेनिंग द्या, लोकल ट्रेन मध्ये त्यांना ठेवा ना. बरोबर. मला कुठला पुरुष म्हणजे कोणाची हिंमत असेल? बादशांचे जनाजे असायचे आमचेच लोक काळजी घ्यायचे, गार्ड सगळे आम्हीच होतो ना. आता बघायला गेलो म्हणजे गुरुचेला परंपरा, गझल, ठुमरी, हे सर्व म्हणजे किती जुने गाणे आहेत जे अजूनपर्यंत आमचं समाजाने त्याला संरक्षित करून ठेवलेलं आहे. रादर इन एक सिंपल इंग्लिश वर्ड मध्ये, सेंटेन्स मध्ये बोलू दॅट वी वर द कीपर्स ऑफ कल्चर अँड ट्रेडिशन ऑफ द इंडियन सोसायटी. आणि तरी पण आम्हाला आमची अशी दुर्दशा. आज सेक्शन 377 म्हटलं की तुम्ही असो की एक बाई असो, एक तृतीयपंथी असो, समलिंगिक बाई असो, पुरुष असो, बायसेक्शुअल असो, ते सर्वांना आलं पूर्ण समाज. ओके, तुम्ही ते बदलू नाही शकत ना, तर त्याचा अंमलबजावणी करा. स्टेट कडे आहे का इतकं पॉवर करायला? नाही आहे. कारण की तुम्ही स्वतःच्या बेडरूम मध्ये ते कॅमेरा नाही ठेवू शकत. बरोबर. ठेवा सर्वांच्या बेडरूम मध्ये कॅमेरा. नाही ते करू. राईट फ्रॉम ब्युरोक्रॅट्स टू हेड ऑफ द स्टेट्स टू एक गरीबाच्या घरामध्ये पण ठेवा ना तुम्ही. आता तुम्ही जेव्हा मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांना भेटता, मोठ्या पॉलिसी मेकर्सना, IAS IPS ऑफिसर्सना भेटता, तर आता त्यांचे म्हणजे सुरुवातीला जी त्यांची रिॲक्शन असायची ती आता बदललेली जाणवते. भरपूर बदललेली आहे ना. मी जसं सांगितलं, रुपेली पडद्यावर आल्यावर नंतर आणि लोकांना बघा, जेव्हा नाही माहिती होतं लोकांना ते घाबरतात, लोकांना भरपूर प्रश्नचिन्ह होतं आमच्याबद्दल. पण आता काय थोडंफार सुप्रीम कोर्टच्या जजमेंटच्या नंतर भरपूर काय बदललेलं आहे. आणि पण बदललेलं चांगलं आहे. हो, तुमचं दृष्टिकोन बदललेला आहे, पण आमचं आयुष्य बदललं नाही ना 1 वर्षामध्ये. किती हिजड्यांना घर भेटलं. काय करायला पाहिजे? हिजड्यांच्या आयुष्यामध्ये आता स्थैर्य आलं पाहिजे, त्यांना माणसाप्रमाणे जगता आलं पाहिजे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येता आलं पाहिजे. यासाठी काय झालं पाहिजे? काय तुम्ही? आम्ही पाठच्या गव्हर्नमेंट बरोबर काम करून करून सर्व काय फाउंडेशन तयार करून ठेवलेलं आहे. आता त्याच्यावर आपलं महाराष्ट्र सरकारने ऍक्ट केलं तर भरपूर काय महाराष्ट्राच्या तृतीयपंथींचं आयुष्य बदलू शकतो. पण त्याच्यासाठी आमचं महिला बाल विकास, मुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय हे सर्व मिनिस्ट्रीज एकत्र मेकॅनिझम आले पाहिजे. आणि मुख्यतः द लीडरशिप आमचे मुख्यमंत्री आणि मुंडेताई, पंकजाताईंनी पुढाकार घेतलं तर भरपूर काय म्हणजे महामंडळ जे आमचं आहे. आणि आता बघा ना, राज्यसभामध्ये तिरची शिवानी आणलेलं बिल पण पास झालेलं आहे. आता लोअर हाऊस मध्ये, लोकसभामध्ये येणार. इतकं नॅशनल लेवलवर होत आहे, तर आपल्या स्टेटला काय म्हणजे करायला पाहिजे ना. आणि आपण पहिलेच करून ठेवलेलं आहोत. म्हणजे सगळं तयार आहे. आता फक्त आपल्याला ते चांगल्या पद्धतीने. आणि मी लास्ट म्हणजे मी हे गव्हर्नमेंट आल्यानंतर पण माझं राजीव चव्हाण, कमिशनर वुमेन अँड चाइल्ड पुण्यामध्ये, तिथे पुण्यामध्येच आहेत ना ते कमिशनर, बसतात पुण्यामध्ये, तिकडे पण मीटिंग झाली. तर लॉ मिनिस्ट्री मध्ये गेला आहे की घटनेप्रमाणे त्याला आपण रजिस्टर करू, नोडल फायनान्स ऑफिसर फायनान्स देणार, हे सर्व गोष्ट आहे. पण कधी 311 वर्ष त्याच्यासाठी वेळेची मर्यादा ठरली पाहिजे.
311 वर्ष आम्ही वाट पाहत आलो. 67 इयर्स तर आम्ही आणखीन वाट पाहिली. आणि किती वाट पाहायचं आम्ही लोक. भले आम्हाला भरपूर काय भेटलंय, पण कागदावर भेटणं आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणं. अंमलबजावणी ती वेगळी गोष्ट आहे. आणि ते म्हणजे होईल, बघूया. नवीन सरकार आहे, करतील ते. तुमचा दृष्टिकोन तुम्ही माझ्यावर थोपू नाही शकत. आज सेक्शन 377 म्हटलं की तुम्ही असो की एक बाई असो, एक तृतीयपंथी असो, समलिंगिक बाई असो, पुरुष असो, बायसेक्शुअल असो, ते सर्वांना आलं पूर्ण समाज. ओके, तुम्ही ते बदलू नाही शकत ना, तर त्याचा अंमलबजावणी करा. स्टेट कडे आहे का इतकं पॉवर करायला? नाही आहे. कारण की तुम्ही स्वतःच्या बेडरूम मध्ये ते कॅमेरा नाही ठेवू शकत. बरोबर. ठेवा सर्वांच्या बेडरूम मध्ये कॅमेरा. नाही ते करू. राईट फ्रॉम ब्युरोक्रॅट्स टू हेड ऑफ द स्टेट्स टू एक गरीबाच्या घरामध्ये पण ठेवा ना तुम्ही. नाही ठेवू शकत. कसलं हे फालीजपणा. आणि का आपण ब्रिटिशरांनी ते कानून बदललं, सर्वांनी बदललं. आणि म्हणजे हे ढोंग आहे. आणि काय काय लोक हे सर्व बघा. आता मध्ये गोवाच्या मिनिस्टरनी एक कटाक्ष केलं, महाराष्ट्राच्या एका मिनिस्टरनी कटाक्ष केलं. म्हणजे तुम्हाला फेमस व्हायचं आहे तर तुम्ही लैंगिकताचा सहारा घेता. लाज वाटायला पाहिजे. तुम्हाला फेमस व्हायचं आहे तर तुम्ही काम करा. काम केलं पाहिजे. बरोबर आहे. आम्ही येऊन नाही विचारत ना तुम्हाला किती गर्लफ्रेंड आहे, बॉयफ्रेंड आहे, की तुमचे म्हणजे तुम्ही कसं प्रेम करता, तुमचं लग्न कधी झालं. आम्हाला किती टाइम नाही आहे. तुम्ही जे करता तुम्ही करा. आम्हाला पण जे करायचं आम्ही करू. पण आमचं सम्मान हिणून घ्यायला आता आम्ही देणार नाही. शांत बसणार नाही. कशाला शांत बसू? कोणासाठी शांत बसू? समाजाने सर्व काय लुटलं. मान सम्मान पण उधळून घेतलं. आत्माचं चिरहरण केलं. तरी पण आम्ही सर्वाइव्ह झालो. आम्ही मेलो नाही. 311 वर्ष आमचं समाजाला कचऱ्यासारखं बाहेर टाकून फेकलं. तरी पण आम्ही राहिलो. आणि राहणार आणखीन. जिथपर्यंत मनुष्य आहेत तिथपर्यंत आम्ही पण असो. कारण की आम्ही पण मनुष्य आहोत. आणि माझं मनुष्य होण्याचं तुम्ही ते माझ्याकडून तुम्ही नाही खेचू शकता. तुम्ही नकारू शकता. माझं अस्तित्वाला नकारू शकता. पण अस्तित्व माझं संपुष्टात आणू शकत नाही. लोकांनी पण हे ऐकलं की त्यांना माहिती पडेल व्यथा कशी असते ना. नको परकेपणा मला तुमची म्हणा, घरच्या वाणी मला वागवा वागवा वागवा. पुढचं नाही बोलत आहे कारण की हे पण ऍक्टिव्हिजम आहे. मला परकेपणा नका म्हणू. तुम्ही घरच्याच वाणी मला तुम्ही एकदा तरी ट्रीट करून बघा. तर माझा समाज मुख्य धाराला भरपूर काही देऊन जाणार. तुमची नृत्याची आवड आणि संगीताची आवड ही सातत्याने चर्चेत असते. तुमचे व्हिडिओज मी बघितलेले आहेत नृत्याचे, आणि कार्यक्रमांमध्ये सुद्धा तुम्हाला बोलवलं जातं. तर हे आता या तुमच्या व्यस्त कामामधून तुम्ही त्यासाठी कसा वेळ काढता? नाही, मला म्हणजे स्टेज माझा पहिल्यापासून स्टेज राहिलेला आहे माझ्या आत्मा बरोबर. आणि महाराष्ट्रामध्ये मी मराठी पण शिकली लावणीमुळे. बरोबर. आणि तुम्ही लावणी डान्स खूप चांगला करता. हो हो. म्हणजे नृत्य मला खूप आवडतं. मी भरतनाट्यम, लावणी, मला डान्स, फिल्मी डान्स सर्व काय करत असते. आणि कारण की स्टेजनीच मला कॉन्फिडन्स दिलं आहे. स्टेजनीच मला प्रेझेंटेशन काय असतं, समोर समाजाकडे कसं प्रेझेंट करायला, आणि त्याच्यामुळेच यश भेटलेलं आहे आमच्या पूर्ण कार्यामध्ये. आणि स्टेजला आम्ही कधीच हे नाही करत. उलटा मी महाराष्ट्राचं आपलं पूर्ण एक ट्रूप आम्ही तयार केलं तृतीयपंथींचा. आणि त्यांना मी युरोपला घेऊन गेली माझ्या बरोबर ॲम्स्टरडॅम इंडिया फेस्टिवलला. आणि तिकडे पूर्ण महाराष्ट्राचं वासुदेव आलापासून ते झाल्या तिन्ही सांजापर्यंत आम्ही पूर्ण परफॉर्मन्स केलं. लावणीचं वेगळं शो केलं. तर म्हणजे धिंगाणा आय लव्ह. म्हणजे सोशल वर्क झालं की एकदम सिरियस कॉटनची साडी घालून तसं माझं आयुष्य जगू नाही शकत. मी एन्जॉय करते. टाइम भेटलं नाचते, चाल घालून स्टेजवर नाचते, आणि धमालाच असतं माझं आयुष्य. लावणी म्हणजे किती रस आहे. आणि त्याच्यामध्ये एक माझी फेवरेट लावणी आहे. कोणती? आणि जे
लोकांनी पण हे ऐकलं की त्यांना माहिती पडेल व्यथा कशी असते ना. नको परकेपणा मला तुमची म्हणा, घरच्या वाणी मला वागवा वागवा वागवा. पुढचं नाही बोलत आहे कारण की हे पण ऍक्टिव्हिजम आहे. मला परकेपणा नका म्हणू तुम्ही, घरच्याच वाणी मला तुम्ही एकदा तरी ट्रीट करून बघा, तर माझा समाज मुख्य धाराला भरपूर काही देऊन जाणार. आम्ही फक्त आम्हाला भूक आहे प्रेमाची आणि आदराची. जे समाजनी मला दिलं तर मी समाजाला सर्व पूर्ण आयुष्य वाहून जाणार. बरोबर. तुम्ही अर्थातच करताच आहात, फक्त तुमच्या समाजासाठी नाही तर तुम्ही जे काय करतात त्याच्या माध्यमातून स्त्रियांचे प्रश्न आहेत, समलैंगिकांचे प्रश्न आहेत, या सगळ्या दुर्लक्षित घटकासाठी तुम्ही त्यांचा आवाज बुलंद करतात संपूर्ण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर. आत्ता मी हिजडा मी लक्ष्मी या पुस्तकानंतर अजून काही लिहिण्याचा विचार आहे का? म्हणजे आता माझं दुसरं पुस्तकवर आता विचार म्हणजे चालू आहे. काय पवित्राच्या उंबरठ्यावर, पुरुष माझ्या आयुष्यातले. ओके. आणि इंग्लिश मध्ये ते असेल रेड लिपस्टिक मेन इन माय लाईफ. तर ते पण पुस्तकाचं आता सुरुवात करणार आहे. आणि मला म्हणजे हेच सर्व काय म्हणजे बघा, जितकं काम केलं तितकं कमी आहे. एक आयुष्य कमी पडतं. आणि मी कुठली महान नाही, मी स्वतःच्या इज्जतीसाठी काम करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये भरपूर काही घडलं. आपल्याकडे एक साधारणतः असा प्रवाद आहे लोकांचा की अपंग असतील, वेश्या असतील, हिजडे असतील किंवा आणखीन आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल लोक असतील, त्यांच्याकडे दयेच्या नजरेने बघितलं जातं. ते आपल्या बरोबरीचे आहेत. आपल्याला जेवढे घटनेने हक्क आणि अधिकार दिलेले आहेत तेवढेच त्यांना सुद्धा आहेत. आणि आपल्याला जितका चांगल्या पद्धतीने जगण्याचा एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे तेवढाच या सगळ्यांना आहे. ही भावना लोकांच्या मनात दिसत नाही. तर हे जेव्हा तुम्हाला जाणवतं तेव्हा काय रिॲक्शन असते तुमची? नाही, मला फार हसायसारखं वाटतं ना बिचाऱ्यांचं नशीब. तुम्ही बोलते नशिबाने काय थट्टा नाही केली आमची, तुम्ही थट्टा नका करू. आणि आपल्या समाजामध्ये आजकाल असं झालेलं ना, बिचारे हिजडे, कसले बिचारे आम्ही. आई वडिलांनी घरातून बाहेर काढलं तरी पण आम्ही जगलो. पैसे कमवायला लागलं तेव्हा आई वडिलांना कमी पडलं, भाऊ बहिणीला कमी पडलं तेव्हा पण आम्ही दिलं. विकत घेतली सर्व नाते. आम्ही कसले बिचारे, उलटा आम्ही जास्त चांगले. आम्ही कुठल्या बाईचं आयुष्य सत्यानाश तर नाही केलं. किती पुरुष आहेत जे पैदा नाही करू शकत मुलं, किती बायका आहेत ज्यांना मुलं होतच नाही. ते काय वाईट आहेत? तर आज आम्ही प्रोडक्शन नाही करू शकतो मुलांचं, तर आम्ही काय वाईट आहोत का? आम्ही जे आहोत ते आहोत. जगाने बोलायची गरज नाही आहे आम्हाला. ओके, तुम्हाला मज्जा येते तुम्ही बोला, पण आम्हाला काय फरक पडणार? काय तुम्ही घेऊ शकता माझ्याकडून? नंतर म्हणतात हिजडे ताली वाजवतात, नागडे होतात. हे आजकाल तर असं पण प्रकार आहे महेश. म्हणजे बघा, मला माझ्या आईवडिलांनी अपॉर्च्युनिटी दिली आणि असे भरपूर लोक आहेत आता, भरपूर चांगले चांगले लीडर आहेत, तर त्यांनी चांगले चांगले भरपूर काम केलेले आहेत. तर आमच्या जेव्हा आईवडिलांनी आम्हाला साथ दिलं तर मी एका बाई आणि पुरुषापेक्षा जास्त काम केलं आयुष्यामध्ये, है ना. माझ्या कामामुळे माझी ओळख आहे आणि मी समाजाला देऊनच चालली. परिवारशाही तर माझ्यामध्ये होणार नाही ना, कारण की माझे मुलं नाही. नाहीतर आजकाल कसे नेते झाले, तो नेता मंत्री झाला, त्याची बायको दुसरी MLA होते, पोरगा झाला कॉर्पोरेटर, दुसरा पोरगा पण झाला कॉर्पोरेटर, किंवा भावाचा मुलगा हे झालं ते झालं. परिवारशाही वरून सर्व वोट घेतात, पण परिवारशाही सर्व ठिकाणी आहे. तुमच्या याच्यामध्ये गुरु आणि चेला आहे. आमच्यामध्ये गुरु आणि चेला आहे. ते बघा, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो. आय डोंट थिंक सो तुमचा मुलगा तर रिपोर्टर नाही होणार ना, नाही होणार. बघा, पण परिवारशाही फार कमी ह्याच्यामध्ये नाही आहे, पण भरपूर ठिकाणी आजकाल तसं झालंय. आणि त्याच्यावर पण तुम्ही पॉलिटिक्स करता. आता आम्ही कुठलं परिवारशाही करू? बिचार दुसऱ्यांचं मुलांनाच आपलं म्हणून आम्ही आयुष्य नाते जोडतो. ते म्हणजे मला खूप हसायला येतं लोकांबद्दल, बट इट्स ओके.
पण तुम्ही ही जी तुमची नाती जोडण्याची जी पद्धत आहे, प्रथा आहे किंवा परंपरा आहे, ज्याच्यामध्ये रक्ताची नाती नाही आहेत, तर तुम्ही आपले जे आहेत, तुमच्यासारखे जे आहेत, त्यांच्यासाठी सगळा तुमचा हा जो कामाचा प्रपंच आहे तो थाटलेला आहे. आणि आत्तापर्यंत तुम्ही राष्ट्रसंघ असेल, युनायटेड नेशन्स असतील किंवा जगातल्या अन्य देशांमध्ये जाऊन तिथल्या व्यासपीठावरून तुम्ही भारतातील तृतीयपंथीयांच्या हक्काचा आवाज उठवलेला आहे. अजून तुमचा जो प्रवास आहे तो अजून महत्त्वाचे टप्पे तुम्हाला पार पाडायचे आहेत. आणि तुमच्या मनातल्या ज्या कल्पना आहेत, भारतातील किंवा महाराष्ट्रातील हिजड्यांना मुख्य प्रवाहात यायला मिळालं पाहिजे, त्यांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने व्हाव्यात आणि तुमच्या कामाला उदंड यश मिळावं अशा मी शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा एकला चलो रेमध्ये तुम्ही आलात याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. थँक्यू नमस्कार. महेश, Thank you. थँक्यू सो मच.